राधे राधे. आज ना मी तुम्हाला जरा आपल्या हातावरच्या ज्या रेषा आहेत त्याच्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. आणि हातावरच्या रेषा जास्त का लोकांना जास्त आवडतात ह्याचं कारण असं आहे की थोड्याशा माहितीने आपल्याला पण साधारणपणे बघता येतं की आपल्याकडे काय आहे. आणि ते आपोआप घडतं की कोणीतरी म्हटलं ना, अमकी रेषा इथे गेली की तुम्ही भाग्यवान आहात. तर अगदी ह्युमन सायकोलॉजी आहे, पटकन आपल्या हातामध्ये आहे का ते असं आपण बघतो. रेखा म्हणजे ह्याला ना हस्त सामुद्रिक शास्त्र असे सुद्धा म्हणतात. हे योगा असो, हे असो किंवा कुठलंही हे जे आकाशच्या बऱ्याचशा गोष्टी भारतातनं बाहेर गेल्या आहेत आणि मग बाहेरने येऊन त्याला महत्त्व झालं आहे असं मला बऱ्याच ठिकाणी वाचायला, जिथे जिथे जो जो अभ्यास मी करायला घेतला त्या बऱ्याच ठिकाणी हेच मला कळलं. आणि मला इतकं वाईट वाटतं की आपले पूर्वज, आपले जे साधू होते, ऋषीमुनी होते, ते किती हुशार होते ना. फक्त त्यांना मार्केटिंग करता आलं नाही आपल्याचं. त्यामुळे अत्यंत हुशार आणि बुद्धिमान होते, कळलं की नाही. आणि म्हणजे असं म्हणतात ज्यांनी मी तर जस्ट नवशिकी आहे, पण असं म्हणतात की डावा आणि उजवा दोन्ही हात बघायचे. म्हणजे आपण सर्वसाधारण लोक म्हणायचे की उजवा हात पुरुषाचा, डावा हात बाईचा, असं काही नसतं. जो हात करतो तो बऱ्याच जणांचा डावा हात जास्त काम करतो, उजवा हात नाही. काही जणांचा उजवा करतो. पण डावा हात असतो ना तो प्रारब्धाचा असतो आणि उजवा हात कर्माचा असतो. ज्यांचा जे डावा हात जास्त ॲक्टिव्ह येतो त्यांचा तो कर्माचा असतो आणि उजवा हात प्रारब्धाचा असतो, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मी काही गोष्टी इथे लिहिल्यात, म्हणजे तुम्हाला पण बघता येतील म्हणून लिहिल्यात मी त्या. पण मला आधी त्याच्या आधी काय सांगायचं माहिती आहे का, की हल्ली जसं प्रत्येक गोष्टीचं पेवच फुटलेलं आहे. जसं ज्योतिषशास्त्राचं जसं खूप म्हणजे त्याच्या आहारी जाणारे आणि त्याच्यामुळे त्या लोकांना फसवणारे असे जसे जास्त लोक आलेत, तसे ह्या ज्योतिषशास्त्र जे मानत नाहीत ते पण काहीही बोलतात आणि काहीही सांगतात. त्यांना मला एक रिक्वेस्ट करायची, ज्योतिषशास्त्र तुमचं प्रारब्ध बदलूच शकत नाही, हे लक्षात ठेवा. कोणीही स्वतःचं प्रारब्ध, स्वतः ज्योतिषी बदलू शकत नाही. तर तुमचं काय बदलणार तो प्रारब्ध बदलण्याचा कला? तर ही तर देवाकडे पण नाही आहे. ते पण म्हणतात तुमचं प्रारब्ध, म्हणजे मी प्रारब्ध बदलू शकत नाही. तसं जर असतं तर आज जेव्हा महाभारताचं युद्ध चालू होतं त्यावेळेला अभिमन्यू त्या चक्रव्यूहात अडकला होता. काय कृष्णाला माहिती नसेल की ह्या चक्रव्यूह त्याला तोडता येणार नाही आणि तो ह्याच्यात मरणार? पण त्याचं प्रारब्ध होतं अभिमन्यूचं, जे कृष्ण पण बदलू शकला नाही. तर आपण सामान्य माणूस तेव्हा काहीही प्रश्न विचारतात की ते फार चुकीचं आहे. की तुम्हाला दिशा दाखवतो म्हणजे काय, तुमचं भविष्य बदलू शकत नाही. तुमच्या भविष्यात जर का चांगलं असेल तर ते वाईट जसं करू शकत नाही. तुमचं वाईट असेल तर चांगलं पण करायची एवढी ताकद कोणामध्ये नाही. फक्त त्याची दुःख किंवा त्याचा त्रास कमी किंवा तुम्हाला अलर्ट करायचं काम मात्र हे ज्योतिषी करू शकतात. नाहीतर काही जण असं विचारतात, मग तुम्ही प्राईम मिनिस्टर तुम्ही का होत नाही किंवा तुम्ही मिनिस्टरमध्ये का येत नाही, तुमचं भविष्य? अरे आमचं भविष्य आम्ही पण बदलू शकत नाही. म्हणजे ते ज्योतिषी म्हणतात, मी ज्योतिषी नाही. आणि ते मला खूप पटतं. तसंच काही जण जेव्हा हस्तभविष्य जे आहे, हस्तरेखांचं भविष्य सांगायचं, त्या लोकांना काही लोक विचार ज्यांचे हात नाहीत ते काय करतात. तर मला असं म्हणतो की आपल्याला समजा होमिओपॅथीने बरं वाटलं नाही तर तुम्ही काय करता? घेत नाही औषध, ॲलोपॅथी घेता किंवा आयुर्वेदिक घेता ना, असे वेगवेगळे नॅचरोपॅथी घेता. तसंच आहे, ज्यांचे हात नाही आहेत ते हे आकाईतमध्ये जाऊ ते टॅरोचं बघू शकतात, ॲस्ट्रॉलॉजी विचार करू शकतात, न्यूमरॉलॉजी विचार करू शकतात. त्यामुळे कुठल्या ह्याला पर्याय असतो
तुम्हाला जर का इथून मुंबईला जायचं असेल, मी पुण्याला राहते, तर मुंबईला जायचं असेल तर काय बस गेली तर तुम्ही घरी परत येता का? नाही. मग तुम्ही ट्रेननी जाता किंवा दुसरी एखादी बस आहे का बघता किंवा कुठल्याही मार्गाने जाता जेव्हा जायचं असतं. तसंच आहे, ज्यांना समजा हात दुर्दैवाने नसतील तर ते इतर गोष्टींचा पण अभ्यास करून आपल्याला मार्ग करू शकतात, आपला मार्ग घडवू शकतात किंवा आखू शकतात. आता मी थोडं थोडं फार छान आहे, म्हणजे मी चांगलं तेच सांगणार आहे. काही गोष्टी ज्या मला म्हणजे आकाशमध्ये हे सगळं करायला लागतं. नुसतं एकच गोष्ट करून आपल्याला जमत नाही. थोड्या 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 सगळ्या गोष्टी करायला लागतात. आता मी मुद्दामून इथे असं काढलं की तुम्हाला कळेल. ही आहे ना, ही जीवनरेखा आहे, ही मस्तिष्क रेषा आहे आणि ही हृदय रेषा आहे. आणि ही ना शुक्र कांकण रेषा आहे. ही बघा, ही जी माझ्या हातात नाही आहे म्हणून मी अशी पेनाने काढली. कळलं की नाही? दुसरं म्हणजे म्हणजे काही काही असे ठोकताळे जे मी तुम्हाला सांगते, ज्यांच्या डाव्या हाताला ही लग्न रेषा आहे. कळलं? ज्यांच्या डाव्या हातावर 2 रेषा आणि उजव्या हातावर 1 रेषा असते मॅरेजची, लग्नाची, त्यांचं आयुष्य अतिशय सुंदर आणि वैवाहिक जीवन अतिशय सुखी जातं. ती सुखी आणि समाधानी असतात वैवाहिक जीवनात. कळलं की नाही? अंगठ्याखाली जर अशा 2 रेषा असतील, दिसतायत ना या, तर अशा माणसांना अगदी मरेपर्यंत ते लोक पैसा कमवतात एकदम भरपूर. हे चंद्राचा उंचवटा आहे. हा बुध, हा सूर्य, हा शनी आणि हा गुरु. कळलं? त्याचंच हे सत्व रजतम हे 3 पेरं असतात. कळले? सत्व रजतम, हा गुरु, हा शनी, हा सूर्य आणि हे बुध. कळलं की नाही? आणि हा शुक्राचा उंचवटा आहे आणि हा चंद्राचा उंचवटा आहे. चंद्राच्या उंचवट्यावर ही जी लाईन असते, ही जर असेल तुमच्या हातावर, दिसते का? ही जी लाईन आहे ही जर असेल तुमच्या हातावर, तर तुम्हाला सहली म्हणजे यात्रा, ट्रॅव्हलिंग खूप मिळतं, ते तुमच्या हातावर आहे. ही धनरेषा आहे. ही धनरेषा जेवढी वर जाईल तेवढं तुम्ही धनवान असाल. आणि ही जी आहे जीवनरेषा, ही खालपर्यंत जर गेली तर तेवढं तुमचं आयुष्य चांगलं असतं. त्याच्यामध्ये म्हणजे जितके फाटे तिकडे जर का आले अशा वाकड्या लाईन्स, क्रॉस लाईन्स, तर तेवढे तुम्हाला म्हणजे तब्येतीचे प्रॉब्लेम छोटे मोठे येत असतात. दुसरं म्हणजे तुम्हाला ही अंगठ्याची एक गोष्ट फार सांगायची. ही अंगठा असतो ना, हा अंगठा जर का काही काहींचा अगदी कडक असतो, असा तो वाकत नाही. असा ज्यांचा असा असतो ना स्टिफ, ते लोक विचाराने पण एकदम कडक असतात. सहजासहजी आपल्या जे मतं असतात ती बदलतच नाही. त्यांची इच्छा असते की लोकांनी मतं बदलावीत आपल्याप्रमाणे. तेच जर असा अंगठा जर वाकडा असेल, असा म्हणजे हे होत असेल, बेंट होत असेल असा खालचं, तर ती लोक ॲडजस्ट करणारी असतात, लोकांना समजून घेणारी असतात. कळलं की नाही? अंगठ्यावर जर चक्राची निशाणी असेल, इथे 3 लाखात 2 लाखात 1 आहे, अंगठ्यावर जर चक्राची निशाणी असेल तर त्यांची विल पॉवर अत्यंत स्ट्रॉंग असते. कळलं की नाही? आणि काय काय चिन्ह हातावर असतात ती तुम्ही तुमच्या हातावर पण शोधा आणि सगळी चांगली पॉझिटिव्ह असते. चक्र, शंख, यव म्हणजे असं, तर मग माझ्या हातावर आहे म्हणून मी सांगते. हे बघा, हे असं असं ज्यांच्या असताना त्यांना म्हणजे समृद्ध असतात, ते फारसा त्रास होत नाही. कळलं की नाही? स्वस्तिक, मच्छ, देऊळ, काहीच्या हातावर देवळाचा असतो, कमळ, अंकुश, वृक्ष, छत्र, ध्वजा असे वेगवेगळ्या आकृत्या हातावर असतात. त्या आकृतीप्रमाणे त्याचं तुम्हाला चांगलंच फळ मिळतं. कळलं की नाही? आणि बोटं नेहमी सरळ असावीत. अशी वेडीवाकडी बोटं असली तर ते चांगलं नाही. म्हणजे त्यांच्या त्या म्हणजे आता हा बुधाचा आहे, हा सूर्याचा आहे, हा शनीचा आहे आणि हा गुरुचा आहे. ही बोटं जर का वाकडी, ह्याचं तर मी सांगितलं, तर तेवढं फारसं म्हणजे काही ना काही त्या ग्रहांचे जे त्रास असतात ते भोगायला लागतात. हातावर तीळ असणं पण अजिबात चांगलं नाही. तीळ शक्यतो हातावर नसावा. म्हणजे त्याचं चांगलं नाही, म्हणजे ते नाही चांगलं मानत.
ते तीळ कळलं. नंतर एचं चिन्ह ज्यांच्या हातावर आहे त्यांना करोडपती बनण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कळलं की नाही. आणि आखीव रेखीव ज्यांच्या हातावर रेषा असतात, फार त्यात गिचमीड नसते, अगदी सरळ आणि सुबक ज्यांच्या रेषा असतात ते अतिशय भाग्यवान, अतिशय समाधानी आणि शांत लोक असतात. त्यांचं आयुष्य अत्यंत चांगलं आणि समाधानाने जातं. आणि अशा प्रकारे हे असं म्हणतात दर 5 वर्षांनी आपल्या हातावरच्या रेषा बदलतात. हातावरच्या मुख्य रेषा कधीच बदलत नाहीत. त्या ज्या दुसऱ्या बारीक येणाऱ्या रेषा आहेत त्या मात्र दर 5 वर्षांनी बदलतात. ही काय थोडीफार माहिती मला जी वाटली तुम्हाला शेअर करावी ती शेअर केली आहे. आशा करते तुम्हाला आवडेल. राधे राधे.